नमस्कार सगळ्यांना. अजून एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपला आजचा टॉपिक थंबनेलवरून तर तुम्हाला समजलाच असेल. तर जे नवीन लोक आहेत, म्हणजे जर हा पूर्ण व्यवसायाचा सेटअप, हा पूर्ण बिझनेस सुरू करण्यासाठी एखाद्या सामान्य माणसाकडे किती गुंतवणूक पाहिजे, किती भांडवल पाहिजे, या व्यवसायाची नव्याने सुरुवात करायची असेल, तर साधारणतः आमच्याकडं भांडवल किती पाहिजे, किती गुंतवणूक लागेल, एक पूर्ण सेटअप आम्ही उभा कसा करायचा. आता कमीत कमी म्हणजे सगळ्यात कमी क्वांटिटीमधून आपला सगळ्यात छोटा, तर सगळ्यात कमी म्हणजे कसं की सगळ्यात आपण सुरुवातीला छोट्या फॉर्ममध्ये जर हा बिझनेस उभा करायचं म्हटलं, तर आपलं किती आपल्याला पैशाची गरज लागेल. तर सुरुवात करूया. एक साधारणतः सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे काय येतं, पक्षी आणि पक्ष्यांना राहण्यासाठी जागा. बस या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील ना, बाकी तुम्हाला जास्त पैसे कुठं लावायची गरज नाहीये. आता मला 50 पक्ष्यांपासून सुरुवात करायची. आता तुम्हाला 100 पासून करू, 200 पासून करू, त्याचा खर्च तुम्ही डबल करा. आपण सगळ्यात कमी 50 पक्ष्यांपासून जर सुरुवात केली ना, तर साधारणतः 50 पक्षी आणण्यासाठी एक गावराचा रेट 50 ते 60 रुपयापर्यंत असतो. आपण 50नी पकडला तर तो एक 2,500 रुपये लागतील आणि त्यासोबत काही औषधं वगैरे घेण्यासाठी त्याला आपण 1,000 रुपये पकडूया. तर 50 पक्ष्यांना किती लागणार आहेत, 2,500 रुपये प्लस आपले औषधं वगैरे पूर्ण 6 महिन्याचे 1,000 रुपये, पूर्ण लसीकरण वगैरे 1,000 रुपये. तर आपले 4,000 रुपये समजा आपले पक्षी आणण्यापासून, पक्षी आणायला आणि औषधांना वगैरे गेले. तर बाकी त्यांना खर्च. आता आपल्याला 50 पक्ष्यांना किती खाद्य पाहिजे दररोज. आता त्यातला दररोज एका पक्षाला आपल्याला मोठ्या पक्षाला 100 ते 120 ग्रॅम खाद्य लागतं एका पक्षाला. 50 पक्ष्यांना खाद्य किती लागेल आपल्या एका पक्षाला ना, म्हणजे पिल्लापासून ते विक्रीस येईपर्यंत 180 ते 200 रुपये आपल्याला खर्च होतो एका पक्षाला. आणि त्यातला पूर्ण 150च्या वर तर आपल्याला खाद्यावरचाच असतो. जर तो तुम्ही खर्च मेंटेन केला तर तुमचं ॲटोमॅटिक उत्पन्न वाढेल. तर 50 पक्ष्यांना आपल्याला दररोजचं खाद्य पाहिजे 5 ते 6 किलो सरासरी. बरोबर तेवढं खाद्य पाहिजे. मी पण सुरुवातीला 50 पक्षी वाढवलेले आहेत, त्यातून सांगते तुम्हाला. 5 ते 6 किलो त्यांना खाद्य द्यायचं म्हटलं तर पूर्ण त्यांचं आपला 8 ते 10,000 रुपये होईल. 10,000 रुपये तर आरामशीर आपला खाद्याचा खर्च होईल. दररोज 5 ते 6 किलो त्यांना खाद्य टाकलं तरी पण. सुरुवातीचे आपले ते पक्षी आणण्यासाठी गेलेले आणि औषधाचे खर्च म्हणजे थोडक्यात 3,500 रुपये झालते. म्हणजे आपले 13,000-13,500 रुपये पूर्ण पक्ष्यांचा 50 पक्षी सांभाळण्यासाठी लागणार आहेत. म्हणजे 13,500 म्हणजे 13 ते 13,500 रुपये आपल्याला 50 पक्षी वाढवण्यासाठी 6 महिन्यासाठी लागणार आहेत. यातले तुम्ही बघायचं तुमची अमाऊंट कशी कमी होईल खाद्यातून. असं नाही आहे की पक्ष्यांचं खाद्य म्हणजे त्यातले कमी द्यायचं त्यांना. तुम्ही खाद्य मॅनेजमेंट करा, त्यावर काहीतरी दुसरं पर्याय करा. पक्ष्यांची भूक भागेल. पक्ष्यांना खाद्य कमी देऊ नका. पक्ष्यांना असं खाद्य द्या की त्यातून आपला खर्च कमी होईल आणि पक्ष्यांची पूर्ण भूक पण भागेल. मग स्वस्तातलं खाद्य तुम्ही घेऊ शकता किंवा हायड्रोपोनिक प्रोजेक्ट सुरू करू शकता जर तुम्हाला कायमस्वरूपी हा बिझनेस सुरू करायचा असेल तर. अजून बरेच उपाय आहेत. अझोला आहे, मेथी घास आहे, व्हेजिटेबल पालेभाज्या आहेत. असे बरेच पर्याय आहेत. त्यामुळे तुमचा मेन अमाऊंटमधले पैसेसुद्धा कमी होतील आणि आपल्याला एक पक्षी सरासरी, एक पक्षी समजा 45 पक्षी राहिले तर 45 पक्षी आपण जर समजा 500 रुपयांनी, आता कोण कोण म्हणतं 500 रुपये भाव मिळत नाही, पण स्वतः मी विकते. जर समजा 500 रुपयांनी आपला प्रत्येकी एक पक्षी गेला तरी 50 पक्ष्यांचं 25,000 रुपये उत्पन्न येईल. त्यातले समजा काही 4-5 दगवले, आता मी 50 पक्ष्यांचं म्हटलं 25 येईल. मग त्यातले जेवढे तुमचे मेले तेवढे तुमचे मायनस होणार. समजा तुमचे 10 मेले तर 5,000 रुपये मायनस होणार. 20 मेले तर 10,000 रुपये मायनस होतील. हे सगळं आपलं येतं मॉर्टॅलिटीवर. आपण 50च्या क्वांटिटीमधून धरून चाललो आहेत खर्च आणि उत्पन्न. तर आपल्याला किती 25,000 रुपये आपलं उत्पन्न झालं आणि आपलं खर्च किती झाला तर 13,000 रुपये. 13तले सुद्धा कमी होणार आहेत. 50 पक्ष्यांना मला नाही वाटत एवढं म्हणजे कोण कोण घरचं खाद्य वापरेल. कारण आपण 13,000 रुपये पकडू तरी पण तुमचे म्हणजे शिल्लक तुम्हाला किती राहते, 17,000 ते 18,000 रुपये आणि हे नक्कीच राहणार आहेत. आता मॉर्टॅलिटी होती
म्हणजे हे रिॲलिटीमध्ये असं काही नसतं. असं हे आता आपलं म्हणजे आपल्या चुकीमुळं असतं. एक तर मॉर्टॅलिटी होती, का होती? तर रोगावर आपलं नियंत्रण नाही. रोगावर नियंत्रण नाही याचा अर्थ आपण वेळेवर लसीकरण केलेले नाही. लसीकरणाव्यतिरिक्त अजून औषधं असतात. त्यांना कॅल्शियम, प्रोटीन, भूक लागावी, त्यांनी खाद्य चांगलं खावं यासाठी सुद्धा केमिकली औषधं त्यांना द्यावी लागतात. त्यामुळे पक्ष्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्यांची पूर्ण म्हणजे इम्युनिटी पॉवर वाढते, पूर्ण बॉडी चांगली राहते. यावर सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागतं, पूर्ण त्याचा अभ्यासच करावा लागतो, त्यानंतर यामध्ये उतरावं लागतं. तर आता मी तुम्हाला सांगितलं एका पक्षाला किती खर्च होतो, एका पक्षातून आपल्याला उत्पन्न किती राहतं, 50 पक्षी वाढवण्यासाठी खर्च किती होतो, उत्पन्न किती राहतं, टोटल नफा किती होतो, टर्नओव्हर कितीचा होतो 6 महिन्यामध्ये. त्यामध्ये जर तुमची क्वांटिटी जर वाढली तर तसा आपला नफा वाढला. क्वांटिटी वाढल्यावर खर्च वाढेल आणि नफा पण वाढेल आणि उत्पन्न पण वाढेल. तर गावरान पक्ष्यांचा फार्म वाढतोय तेवढं सोपं नाही आहे. त्यासाठी पूर्ण आपल्याला त्याचं लसीकरण वेळेवर करावं लागतं, फार्म मॅनेजमेंट करावं लागतं, शुद्ध चांगलं पाणी त्यांना द्यावं लागतं आणि नियोजन आपलं व्यवस्थापन चांगलं असावं लागतं. पोल्ट्री फार्म ऋतुवाईज चालतो, त्यासाठी आपल्याला पूर्ण त्याचं मॅनेजमेंट करावं लागतं. तर पूर्ण मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण 50 पक्ष्यांचा खर्च वगैरे सांगितला आणि थोडीशी गावरान पोल्ट्रीविषयी माहिती पण दिली. आता पक्षी आणण्यासाठी आपल्याला सगळ्यात मेन भांडवल पाहिजे. जर तुमच्याकडं फक्त थोडंच भांडवल आहे तर तुम्ही प्रायमरी सगळ्यात महत्त्व पक्षी आणण्याला द्या. तुम्ही तात्पुरतं 6 महिने म्हणजे एक लॉट निघेपर्यंत तात्पुरतं शेड बांधलं, थोडक्यात बांबूचं वगैरे ताडपत्री वगैरे, तरी पण चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. आपल्या तिथं कोंबड्या राहणार आहेत. हा पण तुम्हाला खूप मोठ्या फॉर्ममध्ये बिझनेस करायचा आहे, खूप क्वांटिटी आणायची, खूप म्हणजे तुमच्याकडे पैशाचं भांडवल वगैरे असेल तर गॅरंटेड सांगते तुम्हाला चांगलं तुमच्याकडं सुरुवातीला शेड असणं गरजेचं आहे. पण कमी क्वांटिटी 100-50 कोंबड्यांसाठी बांबूचं वगैरे शेड किंवा आपली जी जाळी राहती, जी कबूतर नेट म्हणा किंवा त्यामध्ये खूप प्रकार आहे, या जाळीतून तुम्ही तात्पुरता तुमचा सेटअप उभा केला पैशाअभावी तरी पण चालेल. त्यामुळे कोंबड्यांना कोणता रोग येणार नाही, कोंबड्यांची जी प्रतिकारशक्ती आहे त्याला पण काही प्रॉब्लेम येणार नाही. सगळं काही डिपेंड होतं इथं खाद्यावर. बाकी तुम्ही राहण्यासाठी कशी काय जागा देताय याला जास्त महत्त्व नाही. आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही कसं पण करा शेडची रचना, फक्त स्वच्छता पाहिजे. शेडमध्ये आतमध्ये अमोनिया गॅस तयार होतो बघा, जो आपल्या शेड जर मोकळं नसेल, शेडमध्ये हवा खेळती राहत नसेल तर शेडमध्ये अमोनिया गॅस तयार होऊन रोगाचा वगैरे प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे तुम्ही सुरुवातीला शेड जरी तुमचं एवढं व्यवस्थित नसेल, एवढं लक्झरियस मॉडर्न नसेल, जरी शेड तात्पुरतं तुम्ही करणार असाल तरी पण हवा आत येईल, जास्त दमट वातावरण होणार नाही आणि आपल्याकडून स्वच्छता राहील. पावसाच्या वगैरे वातावरणात जास्त पावसाचं पाणी आत येणार नाही. पाणी आत आलं तरी पण पाणी कुठं कोपऱ्यात वगैरे साठवून राहणार नाही, याची सगळ्यांनी काळजी घेऊन ही रचना करावी. कारण काही वेळेस प्रॉब्लेम येतात आणि एकदा शेड बांधलं तर नंतर खूप मोठी इन्व्हेस्टमेंट असते, त्यामुळे आपल्याला ते नाईलाजाने वापरावंच लागतं. त्यामुळे आधीच सांगते, ज्यांना कोणाला खूप मोठ्या प्रमाणात जरी शेड बांधायचं असेल, जरी मोठ्या प्रमाणात जरी या बिझनेसची सुरुवात करायची असेल तर तुम्ही पूर्व पश्चिम शेड बांधा. शेडमध्ये एका साईडने उतार द्या. आपण स्वच्छता वगैरे केली तरी पाणी पूर्ण शेडमधून लगेच आपण बाहेर काढू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेडमध्ये हवा आतमध्ये राहिली पाहिजे आणि पावसाळ्यात शेडमध्ये पाणी आतमध्ये आलं नाही पाहिजे. उन्हाळ्यामध्ये पूर्ण म्हणजे जो मेंटेनन्स असतो, टेम्परेचर मेंटेन झालं पाहिजे, त्यासाठी हवा राहिली पाहिजे. हिवाळ्यात थंड वातावरण, हिवाळ्यामध्ये थोडं टेम्परेचर मेंटेन करता आलं पाहिजे. त्या साईडनी शेडला पण ताडपत्रीचं कवर पाहिजे. या सगळ्या खूप बेसिक गोष्टी आहेत आणि त्या मी तुम्हाला पाठीमागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर आता आपला मुद्दा काय आहे? एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे कोण नवीन व्यवसायाची सुरुवात करता ना, तर तुम्हाला वाटेल ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते क्वांटिटी पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही कमी क्वांटिटीमधून सुरुवात केली,
माझ्यासारखं मी पण कमी क्वांटिटीमधून सुरुवात केली, त्यामुळे नुकसान झालं, थोडं थोडं झालं. फक्त वेळ गेला माझा सर्व काही शिकायला, अनुभव यायला, पण नुकसान माझं थोडं थोडं होत गेलं. असं नाही माझे 500 1000 पक्षी एकाच वेळेस दगावले वगैरे, कारण मी सुरुवातच 50 पासून केली होती. आणि एकदा कुक्कुटपालनामध्ये रोग आला ना, तो मेंटेन करणं खूप अवघड असतं. आपल्याकडे 50 पक्षी असू द्या, 100 पक्षी असू द्या, पूर्ण ते पक्षी आपले गेल्याशिवाय तो रोग काही शेडच्या बाहेर जात नाही. हा पण तो रोग न येण्यासाठी इथं काही पर्याय आहेत. लसीकरण, औषधं वगैरे या गोष्टी टायमिंगला कराव्या लागतात. त्यामुळे फक्त रोगापासून किंवा दुसरं म्हणजे साथीचे रोग वगैरे जे व्हायरल इन्फेक्शन असतात त्यावरच आपल्याला लक्ष ठेवायचंच आहे. प्लस या दुसऱ्या गोष्टी असतात, म्हणजे जे मुंगूस झालं, कुत्रं, मांजर यापासून सुद्धा आपल्या पक्ष्यांचा बचाव करायचा आहे. घार वगैरे, कावळा, छोट्या पक्ष्यांपासून यांचा पण बचाव करायचा आहे. ह्या पण गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. रोगराई पण येऊ द्यावी नाही लागत. त्यामुळे सुरुवातीला एवढं काही माहीत नसतं. जरी तुम्ही ट्रेनिंग घेतलेलं असू द्या, पण सुरुवातीला शेडमध्ये जेव्हा तुम्ही काम करता, एक 4 ते 5 महिन्यामध्ये तुम्हाला प्रॉपर अनुभव येईल आणि तेव्हाच तुम्ही यामध्ये चांगलं पूर्ण ट्रेन होता. तोपर्यंत तुम्हाला जास्त काही समजणार नाही. फक्त नॉलेज असेल, पण जे छोटे छोटे इन्सिडंट होत राहतात, अचानक पक्षी मरणं, मग हे कशामुळं होतं, यावर उपाय काय, हे फक्त सांगितल्यावरच नाही समजत आपल्याला. जेव्हा आपल्यासमोर म्हणजे जेव्हा आपल्यासमोर त्या गोष्टी घडतात, जेव्हा आपण वारंवार 1-2 वेळा, 3-4 वेळा दररोज या गोष्टी घडून आपल्याला त्या गोष्टी समजतात, म्हणजे अनुभव येत राहतो. मला हे सांगायचं होतं की अनुभव खूप महत्त्वाचा आहे. अनुभवाने तुम्ही यामध्ये नुकसान कमी करता.